तर गाईज आपण आता टॅक्सी केले जे आपल्याला 3200 मध्ये पडले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काका आहेत ते 7 प्लेस फिरवणार आहेत. तर आता आम्ही काय जा रहे आपण पहिले प्लेस पे देलवाडा टेम्पल हा पहिला प्लेस असणार आहे आपला फिरण्याचा. तर ज्या रूटने आपण चाललो आहे हाच रूट असणार आहे आपला मेन मॅरेथॉनचा सुद्धा आणि तो देखील पूर्ण चढण आहे. ओनली एलिव्हेशन आणि जाम वाट लागणार आहे माझी कारण शून्य प्रॅक्टिस केली मी एलिव्हेशनची. तर दर्शनला काय बोलायचं आहे गोष्टीवरती? काय ना मी सांगायची प्रॅक्टिस करायला जावा 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 तर झोपायचे तुम्ही. हे भाई कधीच सांगितलं नाही मी. खोटं बोलते हे बस. आता बघा उद्या काय होईल सांग. ते तुम्ही तो ब्लॉग नक्की मिस करू नका उद्याचा. तर आता बघू आपण त्या टेम्पलला पोचल्यावर तुम्हाला दाखवेन कुठल्या टेम्पलला आपण चाललोय ते. तर हा पूर्ण हिलवर जो रूट आहे असा आपण चाललोय तोच रूट असणार आहे आपला मॅरेथॉनचा सुद्धा हाफ मॅरेथॉनसाठी तुम्ही बघू शकता. तर या जंगलामध्ये खूप असे बोर्ड लावले दिसले आम्हाला प्राण्यांचे. तो अंकल कौन से इधर जानवर है ये जंगल में? तेंदुआ, हिरण और भालू भी है क्या? भालू भी है. भालू की जनसंख्या सबसे ज़्यादा है. ओके. म्हणजे इथे भालू खूप जास्त आहेत या जंगलात आणि या जंगलाच्या मधनं हा रोड चालला आणि त्या रोडवरतीच आम्हाला आमचं जे हाफ मॅरेथॉन ते करायचं आहे मला. लेट्स सी सकाळी कुठला प्राणी दिसतोय का आपल्याला. तर गाईज आता आपण देलवाडा टेम्पलला आलो आहे जे आपण बोललो होतो ते आपल्या गाडीवाल्याने सोडले सध्या आपल्याला इथे. आणि ते आय थिंक जर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर आपण इथेच कुठेतरी बघू लॉकर आहेत काही तर लॉकरमध्ये मोबाईल जमा करू आणि मग आतमध्ये जाऊ. तुम्ही बघू शकता हे देलवाडा टेम्पल आहे आणि हे बघा इथे बघा यांचं काय चाललंय शेणामध्ये शूज मागलेला आहे इजा शेमडीचा या. तर गाईज आपण जे आता टेम्पलमधून आलो ते टेम्पल आतून खूप भारी होतं. त्याच्यामध्ये मार्बलचं पूर्ण बनलेलं आहे टेम्पल. एवढं थंड वातावरण होतं आतमध्ये तर मी सांगू शकतो तुम्हाला जे रेकॉर्डिंग करणं अलाउड नव्हतं आणि तुम्हाला दाखवलं असतं. आता सेकंड आपण आपला स्पॉट आहे अभि काय जा रे आपण अच्चलगड. हां कच्चलगड. अच्चलगडला चाललो आहे आपण आता. सोबत स्पॉट तुम्हाला दाखवेन मी तिथे जर मोबाईल अलाउड असेल तर भेटूया अच्चलगडला आपण. गाईज आपण आता पोचलो आहे अच्चलगड मंदिरला. आतमध्ये आहे ते. तर गाईज मगाशी जे टेम्पल तुम्ही बघितलं नाही तिथे असंच कोरीवकाम होतं सेम बघू शकता तुम्ही तिकडे. आता बघू इथे जरी अलाउड असेल तर आपण त्या टेम्पलमध्ये तुम्हाला दाखवू. तर आपण आता अच्चलगड मंदिर बघायला चाललो आहे. बघूया. शॉपिंगसाठी पण खूप काही गोष्टी आहेत. चिंटू देख लेना यहाँ पे. हे बघा प्रवेशद्वारवरती हत्तीच आहे डायरेक्ट. हे ते मंदिर आहे. अचलेश्वर महादेव. ओके ऐकलं काहीच तुम्ही अचलेश्वर महादेव मंदिर. तर गाईज इथे पण मस्त खूप थंडावा आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण नेचरमध्ये आहे हे झाड. हे जे मंदिर आहे ते अरे हे कसं आलं मधीतच उजेडात दिसली सॉरी. अरे तूच बघ व्हिडिओ तूच बघ. लाइटिंग का हाइट नहीं पूरा इधर. चलो गाइज. तर गाइज हे बघा हे मंदिर जे अचलगडचं आहे. तर आतमधलं काम तुम्ही बघू शकता खूपच भारी. आणि हे पिलर पण एक संगमरवरी दगडाचे बनलेले आहेत जे खूप थंड आहे. तर गाईज या नंदीचं वजन 4300 किलो आहे. पितलचा यो असं हे गाईड आपल्याला सांगत आहे इथे. असं हे गाईड इथे सांगत आहेत आपल्याला. तो इसमें ऑटोमेटिक मधुमक्खी के भवरे पैदा हुए. ये छेद दिख रहा है तो इधर आओ यहाँ से दिखेगा. ये पैर में छेद दिख रहा है ना आगे वाले यहाँ से भवरे निकले थे उस सेना के ऊपर टूट पड़े जब जाके
याच्याबद्दल सांगतात ते पानी डालो वो खाई भरती नहीं है यहाँ से एक धारा निकलती है गौमुख नाम सुना तर गाईज तुम्हाला इथे यायचं तर तुम्ही गाईडही घेऊ शकता जे तुम्हाला सगळी माहिती सांगेली या आचलगड मंदिराची जे की खूप पुरातन मंदिर आहे असं बोलतात आणि मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला एक अँटिक गोष्टींचं शॉप पण भेटेल जे की खूप चांगलं आहे इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अँटिक गोष्टी तुम्हाला भेटतील इथे अँटिक वस्तूंचं शॉप आहे इथे तुम्ही बघू शकता हे आपण आता आचलगड मंदिरपासून निघालो आहे खूप चांगलं मंदिर तुम्ही बघितलं असेलच आता आपण चालू आहे आपल्या तिसऱ्या ठिकाणी फिरायला का पे जा रे अभी पीस पार्क शांती पार्कला चाललो आहे आपण बघूया किती शांती राहते इथं आम्ही गेल्यावरती आता आलो आहे पीस पार्कला ब्रह्मकुमारी आता बघूया आतमध्ये काय काय आहे इथे काय तर तुम्ही बघू शकता खूप चांगलं असं शांततेचं वातावरण आहे म्हणून याला पीस गार्डन असं म्हणतात पीस गार्डन शांती उद्यान खूप मस्त आहे आजूबाजूला खूप अशी हिरवळ आहे आणि खूप असं थंड वातावरण ठीक पण आहे इथे खूप मस्त वाटते हे आपलं थर्ड स्पॉट होता अजून आपले 4 स्पॉट बाकी आहेत फिरायचे तर मी दाखवतो तुम्हाला अजून कुठले आहेत त्यामध्ये शेवटचा स्पॉट जो असणार आहे तुम्हाला नक्की आवडेल तो कारण जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तिथे जायला नक्की ट्राय करा किंवा विसरू नका जायचं तर बघा असे नशामुक्तीचे अभियान राबवले जातात एका संस्थेकडून ब्रह्मकुमारी पीस पार्कमध्ये जे की खूप चांगली गोष्ट आहे चालू आहे चला ना आता शॉर्ट्स दिसत नाही तर काही तुम्ही बघू शकता इथे बघू शकता तुम्ही इथे मस्त किती व्ह्यू आहे चांगला इथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे पण मी करतोय स्पाय कॅमेरानी गार्डन खूप पीसफुल गार्डन आहे इथे काढू शकतो ओ माझा फोटो काढा आणि आता इथे फोटो काढूया आमच्या अर्धांगिनीचा माझा पण काढायचं या आपण पण काढू ए पटापट अरे कधी होईल हिचं दुसरी ऑर्डर आहे ती तेव्हा होईल का तुझा फ्रेम घे ना पूर्ण नाही मज्जा नाही येणार थोडं मागं काढला का अरे 2 मिनिटं थांब तिथंच नाही की अगोदर अरे थांब तिथंच ती मागची पण माणसं होती पूर्ण आलाय ना अजून एक नाही काय थोपाट दिसत नाही कैसा फोटो हा पालनं बनवल्या तिथं इथं नो एंट्री लिहिले काय फायदा मग त्या पालण्यांचा बघ इथे पालनं आहेत मस्त पूर्ण ग्रीनरी आणि वातावरण एकदम भारी आहे इथं गाईस तर काही सर्व काही भारी आहे इथं फक्त एवढं का तुम्हाला वॉशरूम खूप कमी भेटतील कारण मी कधीपासून वॉशरूम शोधत होतो तर मला हे बघा हे वॉशरूम भेटलं आहे जे की ठीकठाक आहे ठीकठाक पण नाही बोलू शकत एवढं पण चांगलं नाही आहे लेडीजसाठी तर खूप इश्यू आहे इथे वॉशरूमचा त्यामुळे जर तुम्ही येता इथे तर मग थोडंसं माहिती काढून या वॉशरूम वगैरेची तर काय तुम्ही बघू शकता हा व्ह्यू स्पॉट बघू शकता तुम्ही खूप मस्त आहे टुरिस्ट स्पॉट आहे हा तर गाईज आपले 3 स्पॉट फिरून झालेले आहे आपण 4थ्या स्पॉटला चाललो आहे आप का जा रे हम शूटिंग पॉईंटला चाललो आहे आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेत आणि आता इथे वातावरण एकदम थंड झालं आहे जे आपण दुपारी तुम्हाला मी सांगितलेलं की खूप गरमी होते आता तर खूप थंड वातावरण झालं आहे तसंच आम्ही वरती आलो आहे असं आणि आता बघू आता शूटिंग पॉईंटला नक्की कसं व्ह्यू आहे तुम्हाला दाखवेन सर्व मी तर गाईज जसं चाच्याने आपल्याला सांगितलं आपण ज्या पॉईंटला चाललो आहे त्या पॉईंटला कयामत से कयामत मूवी आहे जी आपली बॉलिवूड मूवी आहे जुनी त्याची शूटिंग झाली होती तर आता इथूनच दिसते आम्हाला खूप जास्त गर्दी आहे मी आता झूम करतो बघू तुम्हाला दिसलं तिकडे बाकी आता बघू ते जाऊन आपल्याला कसे व्ह्यूज भेटतात बघायला काय तुम्ही बघता हा शूटिंग पॉईंट आहे सगळे लोक इथं शूट करतात आणि इथं व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे इथं तर गाईज या पॉईंटलाच कयामत से कयामत या
फिल्मची शूटिंग झाली होती. जसं आपल्याला त्या अंकलने सांगितलं आपल्या गाडीवाल्या. तर आपण इथे फोटो पण मस्त काढलेत. आणि आता आपण निघूया. आता जायचं आपल्याला या नेक्स्ट पॉईंटला, कारण आता वाजले 6 वाजलेत. तर आपण नेक्स्ट पॉईंटला आता. गाईज आपण आपल्या अजून एका स्पॉटवर आलो आहे, सोमनाथ मंदिर, जो आपला 5वा स्पॉट आहे. बघू शकता याचा परिसर खूप चांगला आहे इथे पण मंदिराचा. तर गाईज इथं पण खूप चांगलं असं ग्रीनरी तुम्हाला दिसेल. ही बघू शकता तुम्ही. आणि अजून एक गोष्ट इथे बघण्यासारखी आहे, ती म्हणजे इथं एक बाजूलाच नदी आहे. आणि त्या नदीमध्ये खूप सारे असे चांगल्या मासे आहेत, ज्याला लोक फीडिंग करतात. पण बघूया आपल्याला दिसतात का ते मासे. हे पण घेतलेत गोळे. बघूया आपण टाकल्यावर मच्छी येतात का मासे. हे अर्बुदा देवीचं मंदिर आहे, पण आम्हाला इथं नाही जायला भेटलं. पण आम्ही आता चालू नक्की लेकला. चला तुम्हाला दाखवतो आम्ही नक्की लेकचा नजारा. फिनिश लाईन बघा, फिनिश लाईन गाईज. फिनिश लाईन असणार आहे कोणती. गाईज आता आपण आलोय नक्की लेकला. तुम्ही बघू शकता, हे आहे तो नक्की लेक पॉईंट. तर सध्या इथे यायचं मेन कारण असं का इथे खूप व्हरायटीचे आपल्याला फास्ट फूड खायला भेटतात, जे आपण व्हिडिओजमध्ये बघितले होते. तर आता आपण बघूया आपल्याला त्यापैकी कुठले खायला भेटतात. आणि जर आपल्याला टाईम असेल तर आपण बोटिंगसुद्धा करू. लेट्स गो. तुम्ही इथे नक्की लेकला याल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला इथे दिसेल की घोड्यांची सवारी पण तुम्ही करू शकता इथे. जर आम्ही विचारलं आहे ना की ते सवारीचे त्या फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे ते काढून देतील, तर 200 रुपये पर पर्सन तुम्हाला फिरून येतील ते लोक 200 रुपयामध्ये. हे बघा. तर बघू आपण ट्राय करू. जर आपल्याला टाईम असेल तर आपण करू ते, कारण आपण सगळ्यात पहिला आपल्याला नाश्ता करायचा आहे. खूप भूक लागले. नाश्त्याचं काहीतरी स्पॉट बघू आता पहिल्यांदा. नक्की लेकमध्ये खूप बोटिंग करतात खूप लोक. खूप चांगला असा व्ह्यू आहे संध्याकाळचा. आणि वातावरण पण मस्त थंड झालं आहे. हे बघा, हा एक ॲडव्हेंचर तुम्ही करू शकता इथे येऊन, याच्यामध्ये बसून. लेट्स सी. आईचं जातील ना, आईचे उलटे नाही ते वरती जातील बघ, त्यांना खेचल तो वरती. बघा काही अशी सुविधा पण आहे इथं. घोडाही नाही वापरलं तरी हे वापरू शकतो तुम्ही. बसून तुम्हाला ढकलतील याच्यामध्ये. आता आपण बघूया यांच्यासोबत कसं होतंय. आपण ट्राय करतो का दर्शी. ते म्हणजे फटते माझी बायको. बघू शकता त्यांना मागे खेचतोय तो. आणि मग लोक थांबले इथं बघायला काय होते नक्की. बघूया आपण पण. त्यांची फाटलंय चौकटची. लोड होतंय. काय नाही पाळणा आहे, पाळणा असा एक प्रकारचा पाळणाच आहे गाईज. असं ॲडव्हेंचर पण तुम्ही करू शकता नक्की लेकला येऊन. तर गाईज बघा, अशा प्रकारे इथं ट्रान्सपोर्टची सुविधा पण असते. जर तुम्हाला चालायचं नसेल तुम्ही अशा सुविधांचा आस्वाद घेऊ शकता, वापर करू शकता. हा, मला पण करायचा वापर, पण हे नाही करून देत. मला म्हणतात चाल. मग चाललंच पाहिजे. शांबरे कढीवर घेऊ तुला आता. खांद्यावर घेऊ कांदा बटाटा. काय आल गपचूप चाल. आता वातावरण आरामात खूप थंड होत चालले हळूहळू. एवढं थंड आहे, मस्त वाटते. आता दुपारी असं झालं नको किती गरम होतं. दुपारी गरम होतं ते उलटं झाले. आता एकदम थंड. असं वाटते आम्ही थंड हवेच्या ठिकाणी आलोय, माथेरानला. खूप मस्त थंड हवा. 30 रुपये दो.
आपण आता आपलं पहिलं स्ट्रीट फूड खातोय, ते पण आहे आपलं चना, बॉईल चना. तिखट बनवायला सांगितलं आपण आंटीला. खूप क्वांटिटी आली. किती काय आहे? 50. तेवढी क्वांटिटी आहे. ठीक आहे बनावा. एक 3 लोक आरामात खाऊ शकतो आपण. जर भूक लागली असेल एकच लोक खाऊ शकते आरामात. आता बघू ही एकटी खाते का. नाही, मी नाही एकटी खाऊ शकत. मस्तपैकी बनवतात ते. आता बनवलंय. तर आता इथे चटणी सुरू झालेली आहे. तर काय तिथं बघा माकड आईस्क्रीम खात आहे. पहिल्यांदाच बघतो आपण लेकवरती या. खारं आतमध्ये कोण आहे? जो आईस्क्रीम खाते. वाव काय सुंदर होता इथे स्ट्रीटवरती. अँटिक स्टोअरपासून ते कुल्फीवाला, त्यासोबतच इथे पण बघू शकता खूप असे दुकान आहेत खाण्याचे लेकला. आणि एक म्युझियम टाईपमध्ये काहीतरी आहे. आणि खूप जास्त गर्दी आहे इथं आता या टायमिंगला. म्हणजे त्याच्यातून आपण आलो तिकडे तर खूप कमी गर्दी होती आणि इकडं खूप जास्त गर्दी, कारण इकडं सर्व प्रकारचे शॉप भेटेल तुम्हाला. तर काय तिथं आईस्क्रीमच्या दुकानात खूप जास्तच क्रेज आहे लोकांना आईस्क्रीमचं, कारण या इथे प्रत्येक दुकानात खूप जास्त गर्दी आहे. जर तुम्ही इथे याल, मला आमच्या आता एकत्र गर्दी आहे. तर आमच्या ड्रायव्हरनी जे आमच्यासोबत आले त्यांनी सांगितलं की इथे आईस्क्रीम तुम्ही कोणत्या दुकानात खाल तर ती एकदम बेस्टच लागेल. तर आपण पहिला नाश्ता करू, नंतर मग आईस्क्रीम खाऊ. तर काय इथं बघू शकता तुम्ही खेळण्याच्या बंदुकी पण भेटतात, त्याचंही वेगळं शॉप आहे. तर गाईज आम्ही व्हिडिओ बघून आलो इथे पराठा खायला, पण आता नाही भेटणार. तो सकाळी भेटेल ते सांगतात, सकाळी 8 वाजता, कारण जस्ट त्यांनी जुन्या जागेवरून इथे नवीन जागेवर शिफ्ट केलं. इथे तुम्ही बघू शकता स्पेशल 7 चटणी पराठा इथे भेटतो. व्हिडिओ बघून आम्ही आलो होतो, पण विषय असा आहे का ते बंद आहे. आमची 1 तास चालण्याची मेहनत वाया गेले पूर्ण. तर आता आम्ही बघू दुसरीकडे कुठे ते पराठा खातो. गाईज आम्ही दोघांनी इथे घेतले आता खमणी आणि त्यासोबत घेतलं आहे ढोकला. तर बघू आपण ट्रेनमधला खाल्लेला तो तर चांगला नव्हता. आता इथे ढोकला इथे तो कसं आहे बघू आपण ट्राय करून. आपण खमणी ट्राय करू. मस्त आहे पण ढोकला पण यम्मी आहे. बहुत बहुत तो गई यार बाकी. तर नक्कीच या आम्ही शॉपला आलो खायला हे भावाच्या. तर काही आपल्याला तिथे पराठा खायला तर नाही भेटला, आपण दुसरीकडे आलो खायला. तिथे बघू आपण चीज पराठा घेतला आहे, पण त्यामध्ये आपलं चटणीच्या व्हरायटी बघा दाखव इथं. ते बघा काय किती व्हरायटीमध्ये चटणी आली आपल्याला त्यांनी. जे गार्लिक आहे मस्त लागते आणि वाटाणा फ्राय केलं भारी लागतं. आणि आपण घेतलाय तो चीज आलू पराठा. तर गाईज आम्ही व्हिडिओ बघून अंबिका पराठा खायला आलो होतो, पण तो तर बंद होता. पण इथं आम्ही अंजनी पराठा खाल्ला आहे, 1 नंबर आहे. तुम्ही पण जर इथं नागपूर रोडला येता आणि लेकला येता, नक्की लेकला तर नक्की या आपल्या भाईच्या स्टोरला, रेस्टॉरंटला. जे चाचा क्या है क्या ये चाचा म्युझियम के एक्झॅक्ट समोर आहे. चाचा म्युझियम आहे ना, तिथे एक्झॅक्ट अपोजिटला आहे अंजनीज पराठा. मी नक्की या खायला इथे, टेस्ट 1 नंबर आहे. आम्ही सगळ्यांनी 1 2 3 4 5 6 7 प्रकारची चटण्या भेटतात. 7 प्रकारच्या चटण्या भेटल्या आणि त्यांचा ही गार्लिक चटणी तर 1 नंबर होती. सगळंच 1 नंबर होता, पराठा पण भारी होता. तर तुम्ही येता इकडे तर नक्की विजिट करा इथे येऊन. शुक्रिया आपका बहुत. आणि खूप मदत केली आपल्याला, पूर्ण दिवसभर फिरवलं. 3400 रुपये आपण दिले त्यांना आणि आपल्याला हॉटेलपर्यंत पोहोचवलं. धन्यवाद आपका. तर गाईज आता आपण हॉटेलवर आलो आहे, खूप दमलो आहे सध्या. थोडा आरामच करूया आपण, नंतर मग बघू. जर भूक लागली तर जेवणाचं बघूया, नाहीतर मग
झोपून जाऊ, कारण सकाळी 4 वाजता तरी उठायला लागेल तर आणि रेडी होऊन जायला लागेल तिथे, कारण इथून अर्धा तास लांब आहे ते आपलं लोकेशन. तिथून आपला स्टार्ट पॉईंट आहे. पण जमलो जाम आज. एवढे सगळे पॉईंट तुम्ही जे बघितले मी दाखवलं तुम्हाला, एवढे सगळे बघितले आम्ही, फिरलो पण सगळीकडे आणि दमलो जाम. तर आपण आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि फ्रेश होऊन आपण आता आत्ताच तयारी करून ठेवणार आहे आपली सकाळची, कारण सकाळी लवकर उठून सगळं काढणं बॅगेतनं हे शक्य होणार नाही. आणि ती तयारी करून मग आपण ब्लॉग एंड करू. मग तुम्हाला दाखवतो मी काय काय सोबत आणले, परत एकदा दाखवतो आणि कसं कॅरी करणार आहे मी ते. आणि तोपर्यंत आपला बीप जो आहे तोही लावून घेऊ आपण आपल्या सँडोवरती. चला मग तयारी करूया. तर गाईज आपण आत्ताच आपलं सर्व तयारी करून ठेवणार रात्रीच, आणि मग सकाळी घाई नको व्हायला म्हणून. तर आता आपण आपले सर्व कपड्यावरती आणि या टी शर्टवरती वापरणार आहे आपण सँडो, त्यावरती बीप पण लावून टाकणार आहे आपला जो आपल्याला भेटला आहे सकाळी. आणि सर्व गोष्ट एका जागी ठेवणार आहे आपण. हे आपली टायटी आणि हे आपले शूज हे आपण काढून ठेवणार आहोत बाजूला. आणि त्यासोबतच सर्वात मेन गोष्ट ती म्हणजे ही जी बॅग जी मी इथे कॅरी करणार आहे, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सर्व गोष्टी टाकणार आहे. आता त्याच्यामध्ये आता येईल आपली हे प्रोटीन बार्स आहेत, सर्व ते आपण एनर्जी जेल भरून घेऊ याच्यामध्ये. 1 2 3 4 5 एनर्जी जेल मी ऑलरेडी टाकले याच्यामध्ये, आणि जे मी आणलेले सोबत. आणि त्यासोबतच आता हे प्रोटीन बार्स आहेत, ते प्रोटीन बार मी फ्रंटला ठेवणार आहे. 1 2 हे 2 प्रोटीन बार जे मी ड्युरिंग रन खाईन, आणि 2 जे मी सकाळी स्टार्ट करताना खाईन, आणि 1 मी ठेवेन असं इमर्जन्सीसाठी. तर हे पण आपलं झालेलं आहे करून पॅक, जे आपल्याला सकाळी यूज होणार रन करता करता आपण इथे टॅग करून घेऊ ते सकाळी. ओके. आणि राहिलं इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्ससाठी मी आता पाणी घेऊन येणार आहे. ते सकाळी मला 1 लिटर पाण्यामध्ये 1 पियायचं आहे, 1 सॅशे 1 तासाआधी, जेणेकरून मला माझे इलेक्ट्रोलाइट्स जे लूज होतील ड्युरिंग रन ते मला बॅकअपसाठी ठेवायचं आहे, एक्स्ट्रा इलेक्ट्रोलाइट्स लोडिंग करून. दॅट्स ओके. आणि एक मेन गोष्ट अजून एक हायड्रेशन टॅबलेट रिलोड जे आपण आपल्या पाऊचमध्ये ठेवणार आहे सोबत. पाऊच मी आताच साफ करून ठेवलं आहे, नंतर तुम्हाला मी सकाळी दाखवेनच. अजून हे घेणार आहे मी. तर अशा प्रकारे आपला सगळे प्रिपरेशन आपण आता करून ठेवणार आहे 2 मिनटामध्ये. बाकी आणखी काही नाही. आणि आता रेस्ट करूया सकाळपर्यंत, म्हणजे सकाळी थोडं फ्रेश वाटलं पाहिजे, कारण सकाळी लवकर उठून मला फ्रेश होऊन तिथे पोचायचं आहे. तर असं होता आजचा आपला ट्रॅव्हल ब्लॉग जो तुम्ही बघितला. आपण खूप सारे जागेवरती फिरलो आणि आपलं बीप कलेक्ट केलं, आणि आपल्याला लोकेशन पण बघितली जिथून आपलं स्टार्ट होणार आहे पॉईंट. तर आता आणि आपलं पॅकिंगही झालेलं आहे. तर भेटूया आपण उद्या रेस्ट डेच्या दिवशी. तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या रेस्ट डेच्या ब्लॉगमध्ये. ते 21 किलोमीटर असणार आहे फुल हिल रन. बघूया कसं ॲडव्हेंचर असणार आहे. गुड नाईट, टेक केअर.